Hello dear students, welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today's lecture of the career oriented course certificate course in human resource management. In today's lecture we have studied the paper number 2nd. The paper number 2nd title as recent trends in human resource management. Okay, the paper number 2nd title as recent trends in human resource management. Dear students, in today's lecture we have discussed the difference between domestic human resource management and international human resource management. Okay, in today's lecture we have discussed difference between domestic human resource management and इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. डिअर स्टुडंट्स, आपण या ठिकाणी करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील जो तुमचा पेपर नंबर 2 आहे त्याचा स्टडी करतोय. आणि या पेपर नंबर 2चे जे टायटल आहे ते म्हणजे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आज आपण या लेक्चरमध्ये डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमध्ये फरक काय आहे, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमधील डिफरन्स डिस्कस करीत असताना अनेक बेसिसचा आधार या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांचे मीनिंग काय आहे, त्यांचा अर्थ काय आहे, या ठिकाणी या दोन्ही लेवलवरती डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे कोणत्या लेवलवरती केली जाते, त्याचबरोबर या ठिकाणी ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करताना स्पेशल ट्रेनिंगची आवश्यकता या एम्प्लॉईजना आहे का, या ह्युमन रिसोर्सना आहे का. त्याचबरोबर डोमेस्टिक लेवलवरती इंटरनॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करीत असताना त्या कंट्रीचे जे काही लॉज आहेत, जे त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यांचा इफेक्ट कशा प्रकारे होतो, त्यांचे ऑपरेटिंग कशा प्रकारे केली जाते, त्या ठिकाणी जे काही त्यांचे कल्चर आहे प्रत्येक कंट्रीचे त्यांचा इफेक्ट कशा प्रकारे होतो. त्याचबरोबर डोमेस्टिक लेवलवरती आणि इंटरनॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करताना त्या ठिकाणचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे मॅनेजमेंट कशा प्रकारे केली जाते. अशा अनेक बेसिसचा आधार आपण या ठिकाणी घेऊन या डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमधील डिफरन्स डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी डिफरन्स बिटवीन डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर स्क्रीनवरती तुम्हाला दोन साईडला बघा, फर्स्ट साईडला आहे डोमेस्टिक HRM अँड त्याच्या सेकंड साईडला आहे इंटरनॅशनल HRM. फर्स्टली आपण पाहूया की डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय. मीनिंग, डोमेस्टिक HRM इज द प्रोसेस ऑफ एम्प्लॉईंग पीपल, ट्रेनिंग देम, compensating them, developing policies relating to them and developing strategies to retain them at the national level. डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRM या दोघांमधील डिफरन्स समजावून घ्यायचा असेल तर फर्स्टली तुम्हाला या दोघांचे मीनिंग माहिती असणे आवश्यक आहे. डोमेस्टिक HRM म्हणजे काय तर फर्स्टली लक्षात ठेवायचं आहे की डोमेस्टिक HRM हे नॅशनल लेवलवरती केले जाते आणि या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे या ठिकाणी ह्युमन रिसोर्सचेच फक्त मॅनेजमेंट केले जाते. ऑल ओव्हर फोकस फक्त ह्युमन रिसोर्सवरती केला जातो. मग डोमेस्टिक HRM म्हणजे नक्की काय तर डोमेस्टिक HRM इज द प्रोसेस. तर लक्षात घ्या की डोमेस्टिक HRM ही एक प्रोसेस आहे की या ठिकाणी कोणतीही कंपनी असेल, कोणतेही ऑर्गनायझेशन असेल, मग ती नॅशनल लेवलवरती जी ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज काम करतात मग त्या एम्प्लॉईजचे रिक्रुटमेंट करणे,
रिक्रुटमेंट केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन करणे, त्यांना जे काही काम दिले आहे त्या कामाचे त्यांना नॉलेज मिळावे यासाठी त्यांना ट्रेनिंग देणे. त्याचबरोबर जे एम्प्लॉईज त्या कंपनीमध्ये काम करणार आहेत, मग त्यांनी फक्त काम केले पाहिजे का? तर नाही, तर ते जे काही काम करतात त्याचे रिटर्न्स त्यांना दिले पाहिजे. मग यासाठी कम्पेन्सेशन पॉलिसी ठरविणे. त्याचबरोबर जे एम्प्लॉईज आहेत, जे ह्युमन रिसोर्स आहे, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज ठरवणे. या सर्व जेव्हा नॅशनल लेवलवरती केली जाते तेव्हा त्याला डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे की जी कंट्री आहे, ज्या कंट्रीमधील एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जे ह्युमन रिसोर्स काम करतो त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट व्हावी. ओके, त्यांची या ठिकाणी ग्रोथ व्हावी. कारण की जर ह्युमन रिसोर्स चांगल्या प्रकारचा असेल, तो नॉलेजेबल पर्सन असेल, तो ॲक्टिव्ह पर्सन असेल, तर त्याचा बेनिफिट त्या कंपनीला होणार आहे. म्हणून या मॉडर्न इरामध्ये ऑल ओव्हर फोकस जास्ती या ठिकाणी ह्युमन रिसोर्सवरती केला जातो. आणि ह्युमन रिसोर्सचेच रिक्रुटमेंट कशी केली पाहिजे, त्यांना ट्रेनिंग कशी दिली पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी कशा प्रकारचे पॉलिसीज ठरवल्या पाहिजे, ओके, स्ट्रॅटर्जी कशी फ्रेम केली पाहिजे, या सर्व गोष्टी या ठिकाणी डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नॅशनल लेवलवरती केल्या जातात. तेव्हा त्याला डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. हे झाले डोमेस्टिक HRMचे मीनिंग. मग आता इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय? नाव लेट्स सी मीनिंग ऑफ इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. IHRM डील्स विथ द टिपिकल HRM फंक्शन्स. लक्षात घ्या, या ठिकाणी काय सांगितले आहे की IHRM स्टँड्स फॉर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. IHRM डील्स विथ द टिपिकल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फंक्शन्स. या ठिकाणी IHRMमध्ये काय केले जाते, तर जे टिपिकल HRMची जी फंक्शन्स आहेत ते कोणती, तर रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अप्रायझल. ओके, हे सर्व फंक्शन्स जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती केले जातात तेव्हा त्याला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. अत्यंत सिंपल मीनिंग या ठिकाणी सांगितलेलं आहे की इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर IHRM डील्स विथ द टिपिकल HRM फंक्शन्स लाईक रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अँड अप्रायझल एक्सेट्रा ॲट द इंटरनॅशनल लेवल. मग पहा की डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRM या दोघांमधील डिफरन्स नक्की काय आहे. तर डोमेस्टिक HRMमध्ये जेव्हा ह्युमन रिसोर्सची मॅनेजमेंट केली जाते तेव्हा ते नॅशनल लेवलवरती केली जाते. आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केली जाते ते इंटरनॅशनल लेवलवरती केली जाते. आणि दोघांमधील ओके जे फंक्शन्स आहेत ते सेम आहेत. म्हणजे ह्युमन रिसोर्सची रिक्रुटमेंट करणे, त्यांचं सिलेक्शन, त्यांना कामाचे ट्रेनिंग देणे, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज, वेगवेगळ्या पॉलिसीज ठरविणे, त्यांनी जे काम केले आहे त्या कामाचे रिटर्न्स म्हणून त्यांचे रेम्युनरेशन पॉलिसी ठरवणे, त्यांचे कम्पेन्सेशन ठरवणे आणि त्यांनी जे काम केले आहे ओके त्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन करणे, अशा अनेक कामांचे या ठिकाणी काय केले जाते, योग्य त्या पद्धतीने मॅनेजमेंट केले जाते. त्यानंतर सेकंड बेसिस आहे ते म्हणजे ऑपरेटिंग. ओके, डोमेस्टिक HRMमध्ये जेव्हा ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केली जाते तेव्हा त्याचे ऑपरेटिंग कशा प्रकारचे असते, तर डोमेस्टिक HRM ऑपरेट्स विदिन द नॅशनल बॉर्डर्स. तर लक्षात ठेवा की डोमेस्टिक HRM ऑपरेट्स विदिन द नॅशनल बॉर्डर्स. या ठिकाणी नॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये जे काही कंपनी आहेत, जे ऑर्गनायझेशन आहे, ज्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स काम करतोय त्यांचेच ऑपरेटिंग या डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. मग इंटरनॅशनल HRMमधील जे ऑपरेटिंग आहे ओके ते कशा प्रकारे केले जाते, तर IHRM ऑपरेट्स बियॉन्ड नॅशनल बॉर्डर्स. तर नॅशनल बॉर्डर्सच्या पलीकडे जाऊन ओके जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती बिझनेस केला जातो म्हणजे त्या कंपनीमध्ये जे ह्युमन रिसोर्स काम करतात त्यांचे ऑल प्रकारचे ऑपरेटिंग करण्याचे काम या ठिकाणी जेव्हा नॅशनल बॉर्डरच्या पलीकडे जाऊन केली जाते तेव्हा त्याला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. देन थर्ड बेसिस आहे तो म्हणजे ॲक्टिव्हिटीज. डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRM
या दोघांमधील जे ॲक्टिव्हिटीज केली जातात त्या नक्की ॲक्टिव्हिटीज कोणत्या केली जातात, तर डोमेस्टिक HRM इज कन्सर्न विथ द मॅनेजिंग लिमिटेड नंबर ऑफ HRM ॲक्टिव्हिटीज ॲट दी नॅशनल लेवल. ओके, लक्षात घ्या की डोमेस्टिक HRMमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज केली जातात त्या कशा आहेत, तर ते लिमिटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. कारण की या ठिकाणी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नॅशनल लेवलवरती केले जाते. मग नॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असताना मॅनेजरला ओके अत्यंत लिमिटेड पद्धतीने काय करावे लागतात, त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते. म्हणून डोमेस्टिक HRM इज कन्सर्न विथ मॅनेजिंग लिमिटेड नंबर ऑफ HRM ॲक्टिव्हिटीज ॲट दी नॅशनल लेवल. इंटरनॅशनल लेवल HRMमध्ये जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, ते कोणत्या ॲक्टिव्हिटीज केले जातात, त्या लिमिटेड असतात का त्या अनलिमिटेड असतात. नाव लेट्स सी ॲक्टिव्हिटीज इन इंटरनॅशनल HRM. IHRM is concerned with managing additional activities such as expatriate management. Okay, IHRM, International Human Resource Management, is concerned with managing additional activities. Okay, human resource मॅनेजमेंट. ओके, यामध्ये ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. मग ते डोमेस्टिक लेवलवरती आणि इंटरनॅशनल लेवलवरती अशा दोन्ही लेवलवरती केली जाते. डोमेस्टिक HRMमध्ये हे नॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केली जात असल्यामुळे त्या ठिकाणी ओके लिमिटेड ॲक्टिव्हिटीज मॅनेज केली जातात. परंतु इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केली जाते त्यावेळेस त्यांना ओके अनलिमिटेड ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी कंप्लीट करावे लागतात. त्याचबरोबर जे एक्सपाट्रिएट एम्प्लॉई आहेत त्यांचे मॅनेजमेंट या इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. मग लक्षात काय ठेवायचं आहे की डोमेस्टिक HRMचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते नॅशनल लेवलवरती केले जातात, त्यामुळे त्यांना लिमिटेड ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करावे लागतात. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना ते इंटरनॅशनल लेवलवरती केले जात असल्यामुळे त्यांना ओके अनलिमिटेड ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करावे लागतात. त्याचबरोबर त्यांना एक्सपाट्रिएट जे एम्प्लॉई आहेत त्यांचे देखील मॅनेजमेंट करावे लागते. हा या दोघांमधील डिफरन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट बेसिस आहे ते म्हणजे कल्चर. डोमेस्टिक HRMचे जे काही कल्चर आहे ओके, आता डोमेस्टिक HRM म्हणजे काय, या ठिकाणी एकाच कंट्रीमधील जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन रिसोर्स काम करतात ओके त्यांचे या ठिकाणी मॅनेजमेंट करणे. मग या ठिकाणी डोमेस्टिक लेवलवरती फक्त एकाच कंट्रीमधील जे काही कल्चर आहे त्यांचा अफेक्ट होणार आहे. पण तो अफेक्ट कशा प्रकारे होत असतो, तर ॲज एम्प्लॉईज आर जनरली फ्रॉम सेम कंट्री अडॉप्शन ऑफ कल्चर इज व्हेरी फिजिबल. तर लक्षात घ्या की डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना ते नॅशनल लेवलवरती केले जाते आणि या ठिकाणी जे एम्प्लॉईज काम करतात ते त्याच कंट्रीचे असल्यामुळे कल्चरचा जास्त इफेक्ट यावरती होत नाही. मग इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करताना जे काही कल्चर आहे ओके, जे अदर कंट्रीचे जे काही कल्चर आहे त्यांचा इफेक्ट या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजवरती होताना दिसतो. इंटरनॅशनल HRMचे जे काही कल्चर आहे त्यांचा अफेक्ट या ठिकाणी होत असतो. ॲज एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिफरंट कल्चर्स डू अफेक्ट द ऑर्गनायझेशन कल्चर. तर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्सचे ओके इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कल्चरचा इफेक्ट जास्त प्रमाणात होताना दिसतो. ॲज एम्प्लॉईज इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिफरंट कल्चर्स, या ठिकाणी काय सांगितलं आहे की इंटरनॅशनल लेवलवरती जी कंपनी काम करते, जी कंपनी रन होत आहे त्या कंपनीमध्ये अनेक कंट्रीमधील एम्प्लॉईज एकत्र येऊन काम करीत असतात आणि ते एम्प्लॉईज विविध कंट्रीमधून आलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी कल्चरचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आणि एम्प्लॉईजवरती अशा प्रकारचा जर अफेक्ट झाला तर त्याचा परिणाम हा त्या ऑर्गनायझेशनवरती देखील होतो. त्यानंतर नेक्स्ट बेसिस आहे ते म्हणजे लेवल. डोमेस्टिक HRM इज डन ॲट द नॅशनल लेवल अँड IHRM इज डन ॲट द इंटरनॅशनल लेवल. अत्यंत इम्पॉर्टंट असा हा बेसिस आहे की डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे कोणत्या लेवलवरती केली जाते. तर लक्षात ठेवायचं की डोमेस्टिक HRM इज डन ॲट द नॅशनल लेवल. ते फक्त ओके डोमेस्टिक HRM हे फक्त नॅशनल लेवलवरतीच केली जाते.
इंटरनॅशनल HRM इज डन ॲट द इंटरनॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट हे इंटरनॅशनल लेवलवरती केली जाते. अत्यंत सिंपल पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी डिफरन्स दिलेला आहे, त्याची बेसिस तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट बेसिस आहे तो म्हणजे मॅनेजिंग एम्प्लॉईज. नाव लेट्स सी डोमेस्टिक HRM मधील जे एम्प्लॉईचे मॅनेजमेंट केले जाते ते कशा प्रकारे केली जाते. Domestic HRM is concerned with managing employees belonging to one nation. It is important. Domestic HRM is concerned with managing employees belonging to one nation. या डोमेस्टिक HRM मध्ये एकाच कंट्रीमधील जे एम्प्लॉईज आहेत त्यांचेच फक्त मॅनेजमेंट करण्याचे काम डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. नाव लेट्स सी इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम्प्लॉईचे मॅनेजमेंट कशा प्रकारे केली जाते. IHRM इज कन्सर्न विथ मॅनेजिंग एम्प्लॉईज बिलॉंगिंग टू मेनी नेशन लाईक होम कंट्री, होस्ट कंट्री अँड थर्ड कंट्री. ओके, डोमेस्टिक HRM म्हणजे काय, तर या ठिकाणी फक्त एका कंट्रीमधील जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे मॅनेजमेंट करण्याचे काम केले जाते. परंतु इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते त्यावेळेस त्यांना अनेक कंट्रीमधील जे एम्प्लॉईज आहे त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते. मग या ठिकाणी होम कंट्री असेल किंवा होस्ट कंट्री किंवा थर्ड कंट्री अशा अनेक कंट्रीमधून जे एम्प्लॉईज एकत्र इंटरनॅशनल लेवलवरती काम करतात त्या सर्व एम्प्लॉईचे, त्या सर्व ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करण्याचे काम इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. नाव नेक्स्ट बेसिस ऑफ ॲटिट्यूड ऑफ सिनियर. मग डोमेस्टिक HRM मधील जे सिनियर अथॉरिटी आहे, जे सिनियर एम्प्लॉईज आहे त्यांचे ॲटिट्यूड कशा प्रकारचे असते. ॲटिट्यूड जनरली टेंड टू बी द सेम विथ एम्प्लॉईज. लक्षात घ्या की डोमेस्टिक HRM हे एकाच कंट्रीमधील जे ह्युमन रिसोर्स आहेत, जो एम्प्लॉईज आहे त्यांचे मॅनेजमेंट केले जाते आणि ते सर्व एकाच कंट्रीमधील एम्प्लॉईज आहेत. त्यामुळे जे सिनियर एम्प्लॉईज आहेत त्यांचा ॲटिट्यूड सर्वांबरोबर कशा प्रकारचा असतो, सेम पद्धतीचा असतो. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय होते, तर या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलवरती कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये अनेक कंट्रीमधील म्हणजे होम कंट्री, होस्ट कंट्री, थर्ड कंट्री या ठिकाणचे एम्प्लॉई एकत्र येतात आणि ते त्या ठिकाणी काम करतात. मग जे सिनियर अथॉरिटी आहे, जे सिनियर एम्प्लॉईज आहेत त्यांचा या ठिकाणी ॲटिट्यूड कसा असणार आहे, प्रत्येक व्यक्तीबरोबर, प्रत्येक एम्प्लॉईजबरोबर डिफरंट प्रकारचा असतो. म्हणून इंटरनॅशनल HRM मधील जे सिनियर अथॉरिटी आहे, जे सिनियर एम्प्लॉईज आहे त्यांचे ॲटिट्यूड सर्वांबरोबर सेम नसतो. ॲटिट्यूड ऑफ सिनियर मॅनेजमेंट पीपल डिफर्स ॲट द इन्व्हॉल्व्स डीलिंग ग्लोबली. या ठिकाणी त्यांच्याबरोबर ग्लोबल पद्धतीने डीलिंग केली जाते. त्यानंतर नेक्स्ट बेसिस आहे डिफरन्समधील तो म्हणजे स्पेशल ट्रेनिंग. डोमेस्टिक HRM मध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांना स्पेशल ट्रेनिंगची गरज असते का, किंवा इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांचे मॅनेजमेंट करायचे असेल, ओके, त्याचबरोबर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना स्पेशल ट्रेनिंगची गरज असते का. नाव लेट्स सी डिफरन्स बिटवीन डोमेस्टिक HRM अँड इंटरनॅशनल HRM. स्पेशल ट्रेनिंग. In domestic HRM, special training is not required for socio-cultural adoption. तुम्हाला तर माहितीच आहे की डोमेस्टिक HRM मध्ये एकाच कंट्रीमधील जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे मॅनेजमेंट केले जाते. ते सर्व एम्प्लॉईज एकाच कंट्रीमधील असतात. मग त्यांचे जे काही कल्चर आहे, ओके, त्यांची जी काही रूढी आहे, त्यांची ज्या परंपरा आहे, त्यांची जी संस्कृती आहे, ते त्यांचे नॉलेज त्या एम्प्लॉईजना ऑल ओव्हर नॉलेज असते. त्यामुळे त्या कंट्रीमध्ये, ओके, त्यांना काम करायचे असेल, त्या ठिकाणचं जे काही कल्चर असेल ते कल्चर अडॉप्ट करताना त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ट्रेनिंग घ्यावे लागत नाही. त्यांचे नॉलेज ऑलरेडी त्या ह्युमन रिसोर्सकडे असल्यामुळे यांना डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना स्पेशल ट्रेनिंगची आवश्यकता नसते. बट इन IHRM स्पेशल ट्रेनिंग इज रिक्वायर्ड फॉर एक्सपाट्रिएट्स. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे एक्सपाट्रिएट एम्प्लॉईज आहेत
त्यांना स्पेशल ट्रेनिंगची आवश्यकता असते, कारण की ते अनेक कंट्रीमधून येऊन एकत्र काम करीत असतात. मग त्यांना त्या कंट्रीमधील जे कल्चर आहे ते कशा प्रकारचे आहे ते अडॉप्ट करण्यासाठी त्यांना अनेक या ठिकाणी सॅक्रिफाईस करावे लागतात, अनेक त्यांना या ठिकाणी ते शिकून घ्यावे लागते. म्हणून यांना एक्सपाट्रिएट्स एम्प्लॉईजना स्पेशल ट्रेनिंगची गरज असते. नाव लेट्स सी नेक्स्ट बेसिस लॉज, रूल्स अँड रेग्युलेशन्स. डोमेस्टिक HRMमध्ये जे लॉज आहेत, जे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यांचा अफेक्ट कशा प्रकारचा होतो. इट कन्सिडर्स द लॉज प्रिवेलिंग इन द कंट्री व्हेअर कंपनी इज हॅव्हिंग इट्स हेडक्वार्टर्स. डोमेस्टिक HRM म्हणजे नक्की काय, तर या ठिकाणी जी कंपनी आहे, जी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर हे त्याच कंट्रीमध्ये असते. अँड लेस नंबर इज रूल्स अँड रेग्युलेशन्स टू बी मॅनेज मोस्टली एम्प्लॉयमेंट अँड टॅक्सेशन रूल्स ऑफ दी होम कंट्री. आता होम कंट्रीमध्ये ती मेन कंपनी आहे, त्याचं हेडक्वार्टर त्या ठिकाणी आहे. मग त्या कंट्रीचे जे काही रूल्स असतील, जे लॉज असतील, रेग्युलेशन्स असतील, ओके, ते या ठिकाणी कमी प्रमाणात मॅनेज करावे लागतात. त्यांचा इफेक्ट या डोमेस्टिक HRMवरती जास्त पद्धतीने होत नाही. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंट करताना जे लॉज आहेत, रूल्स, रेग्युलेशन ज्या त्या कंट्रीचे त्यांना फॉलो करावे लागतात. इट कन्सिडर द ग्लोबल लॉज प्रिवेलिंग अक्रॉस द वर्ल्ड अँड व्हेरी हाय नंबर्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स टू बी मॅनेज्ड रिलेटेड टू टॅक्सेशन, एम्प्लॉयमेंट रूल्स, लँग्वेज, वर्क परमिट एक्सेट्रा. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही लॉज आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स हे हाय नंबर्स त्यांना या ठिकाणी फॉलो करावे लागतात. मग ते टॅक्सेशन किंवा एम्प्लॉयमेंट रूल्स, लँग्वेज, वर्क परमिट याच्याशी रिलेटेड असतात. आणि हे सर्व इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजवरती हाय लेवलवरती त्यांना मॅनेज करावे लागतात. म्हणजे काय, तर डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये लेस नंबर ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स मॅनेज करावे लागतात. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे हाय नंबर्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स या ठिकाणी त्यांना मॅनेज करावे लागतात. त्यानंतर लास्ट बेसिस आहे या डिफरन्समधील, तो म्हणजे पर्स्पेक्टिव्ह. डोमेस्टिक HRMचे पर्स्पेक्टिव्ह कशा प्रकारचे आहे, तर इट डील्स विथ द व्हेरी नॅरो पर्स्पेक्टिव्ह. लक्षात ठेवायचं आहे की डोमेस्टिक HRMचे जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे ते कसे आहे, तर ते नॅरो पर्स्पेक्टिव्ह आहे. लुक्स ओनली फॉर द डोमेस्टिक कंट्री HR. डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये फक्त जे डोमेस्टिक कंट्री आहे त्या ठिकाणचा जो ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे मॅनेजमेंट केली जाते. म्हणून डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची पर्स्पेक्टिव्ह हे नॅरो पर्स्पेक्टिव्ह असते. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते कशा प्रकारचे आहे, तर इट डील्स विथ अ व्हेरी ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते कसे आहे, ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे. मग ते ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह का आहे, तर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जेव्हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केली जाते तेव्हा ते अनेक कंट्रीमधील जे HR आहे, जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते. म्हणजे या ठिकाणी होम कंट्री, होस्ट कंट्री अँड थर्ड कंट्री या तिन्ही कंट्रीमधील जे एम्प्लॉईज आहेत, जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते. म्हणून इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते ब्रॉड आहे. परंतु डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील डोमेस्टिक कंट्रीमधील जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचंच फक्त मॅनेजमेंट करावे लागते. म्हणून डोमेस्टिक HRMमधील पर्स्पेक्टिव्ह हे नॅरो पर्स्पेक्टिव्ह असते. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चर्समध्ये आपण डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमधील डिफरन्स अनेक बेसिसच्या साहाय्याने डिस्कस केला आहे. यामध्ये डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRM या दोघांचे मीनिंग काय आहे, त्यांचा अर्थ काय आहे, त्यांचे ऑपरेटिंग कशा प्रकारे केले जाते, त्या ठिकाणी कोणत्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट कराव्या लागतात, डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRMवरती ज्या त्या कंट्रीचा जे काही कल्चर आहे त्या कल्चरचा इफेक्ट कशा प्रकारे होतो, त्याचबरोबर डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRM
ओके, या ठिकाणी त्यांचे मॅनेजमेंट करताना ते कोणत्या लेवलवरती कंप्लीट करावे लागते, जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईचे मॅनेजमेंट कशा प्रकारे केले जाते. त्याचबरोबर डोमेस्टिक HRM आणि इंटरनॅशनल HRM ची जी काही कंपनी आहे, ज्या कंपनीमधील ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट आपण करतोय, मग त्या ठिकाणी जे वर्कर्स काम करतात, मग ते सिनियर असो तर त्या सिनियर एम्प्लॉईजचा जे अदर एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे ॲटिट्यूड कशा प्रकारची असते, त्यांचे बिहेवियर कशा प्रकारचे असते, ते देखील आज आपण या ठिकाणी डिस्कस केले. त्याचबरोबर डोमेस्टिक HRMमध्ये स्पेशल ट्रेनिंगची गरज आहे का, इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम्प्लॉईजना स्पेशल ट्रेनिंगची गरज आहे का, त्याच ठिकाणी जे लॉज रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यांचा इफेक्ट या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना कशा प्रकारे होतो, आणि डोमेस्टिक HRM इंटरनॅशनल HRM यांचे पर्स्पेक्टिव्ह कशा प्रकारची आहे. अशा अनेक बेसिसच्या आधारे आज आपण या ठिकाणी डोमेस्टिक HRM इंटरनॅशनल HRM या दोघांमधील डिफरन्स डिस्कस केला आहे. अत्यंत सिंपल असा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, तर डोमेस्टिक HRM काय आहे, तर या ठिकाणी ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट केली जाते, मग ते इंटरनॅशनल लेवलवरती असो किंवा डोमेस्टिक लेवलवरती असतो. फक्त ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते. ऑल ओव्हर फोकस ह्युमन रिसोर्सवरती केला जातो, कारण की या मॉडर्न इरामध्ये जास्तीत जास्त भर हा ह्युमन रिसोर्सवरती दिला जातो. ह्युमन रिसोर्स ही मेन असेट आहे या प्रत्येक कंपनीची, प्रत्येक ऑर्गनायझेशनची. विदाउट ह्युमन रिसोर्स कोणतीही कंपनी योग्य त्या पद्धतीने रन होऊ शकत नाही. म्हणून ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. डोमेस्टिक HRM म्हणजे काय, तर जेव्हा नॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केली जाते आणि मॅनेजमेंट करताना जो एम्प्लॉई आहे तो कशा प्रकारे रिक्रूट करायचा, त्यांचं सिलेक्शन कशा पद्धतीने करायचे, त्यांना कामाचे ट्रेनिंग कोणत्या पद्धतीने द्यायचे, त्यांची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून पॉलिसीज कशा पद्धतीने ठरवायची, स्ट्रॅटर्जीज कोणती आखायची, त्याचबरोबर त्यांचे कंपेन्सेशन कशा प्रकारे पेड करायचे, त्यांच्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन कोणत्या पद्धतीने कोणत्या मेथडने करायचे, या सर्व ॲक्टिव्हिटीज या सर्व फंक्शन्सचे या ठिकाणी मॅनेजमेंट केले जाते. ते म्हणजे डोमेस्टिक HRM. इंटरनॅशनल HRM काय आहे, तर जे आपले टिपिकल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील फंक्शन्स आहेत ते जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती केले जाते तेव्हा त्याला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. डोमेस्टिक HRMमध्ये फक्त एका कंट्रीमधील ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते, परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये अनेक कंट्रीमधील जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते. फॉर एक्झाम्पल होम कंट्री, होस्ट कंट्री, थर्ड कंट्री. त्याचबरोबर डोमेस्टिक HRMमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांना स्पेशल ट्रेनिंगची जास्त गरज नसते, कारण की ते एकाच कंट्रीमधून इथे त्या कंपनीमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्या एम्प्लॉईजना स्पेशल ट्रेनिंगची गरज असते. त्याचबरोबर जे एक्सपाट्रिएट एम्प्लॉईज आहेत त्यांना तर जास्त प्रमाणात या ट्रेनिंगची गरज असते. डोमेस्टिक HRMमधील जे काही कंट्री आहे त्या कंट्रीचे जे लॉज असतील, जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यांचा जास्त इफेक्ट त्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवरती होत नाही. परंतु इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करत असताना ज्या त्या कंट्रीचे जे रूल्स असतील, जे लॉज असतील, रेग्युलेशन्स असतील ते हाय नंबर्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांना फॉलो करावे लागतात. आणि आणखीन एक महत्त्वाचा डिफरन्स या दोघांमध्ये काय आहे तर लक्षात ठेवायचं की डोमेस्टिक HRM हे फक्त नॅशनल लेवलवरती केले जाते आणि इंटरनॅशनल HRM हे इंटरनॅशनल लेवलवरती केले जाते. डोमेस्टिक HRM हे त्याचे जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे ते नॅरो पर्स्पेक्टिव्ह आहे आणि IHRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे ते ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी डोमेस्टिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या दोघांमधील डिफरन्स अत्यंत सिंपल पद्धतीने अनेक बेसिसच्या आधारे डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
याची इम्पॉर्टन्सी काय, त्याचे महत्त्व काय, म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट कशासाठी केले पाहिजे, ते का महत्त्वाचे आहे, ते डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.